पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. तर या गुढीपाडव्याला आपल्याला गोड काही बनवायचं असेल तर आपल्या डोळ्यापुढे येतं की काहीतरी श्रीखंड. तर श्रीखंडाचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. अगदी पुरणपोळीचे वेगवेगळे पद्धती मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि आज आपण बनवलेली आहे अगदी फक्त दुधापासून छान अशी दाटसर बासुंदी. तर जास्त त्यामध्ये काहीही न घालता आपण दुधाची बासुंदी बनवलेली आहे. आता सध्याचा प्रॉब्लेम जो आहे आपला सगळ्यांचा, तर सिलेंडर आपल्याला मिळत नाही. तर दूध जे आटवायचं असतं तर सिलेंडर आपल्याला जास्त मिळत नाही, त्यामुळे आता बासुंदी हा प्रकार आपल्या डोळ्यापुढे अजिबात येत नाही. पण तरीसुद्धा मी त्यामध्ये दाटसर लवकर आपण बनवण्यासाठी बासुंदी तर मी वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि बासुंदीसुद्धा तुम्ही या गुढीपाडव्याला नक्कीच करू शकाल असे मी तुम्हाला टिप्स दिलेले आहेत. चला तर मग अशी छान अशी बासुंदी दाटसर आणि छान चवदार मार्केटसारखी आपण घरीच कशी बनवायची हे आज आपण पाहिलेलं आहे. चला तर मग लगेच सुरू करूयात. आता बघा, मी पहिल्यांदा घेतलेला आहे नेरलेप पॅन. तर ही बासुंदी जी बनवायची आहे आपल्याला नेरलेप पॅनमध्येच बनवायची, कारण आज आपण बनवतो आहे बासुंदी आणि शिवाय फक्त दुधाची बनवतो आहे म्हटल्यानंतर आपल्याला दूध आटवावं लागेल. त्यामुळे आपल्याला हा पॅन लागणार, कारण पॅनमध्ये दूध हे लगेच लवकर आटलं जातं इतर काही कढई किंवा पातेल्यापेक्षा. आता या पॅनमध्ये मी 1 लिटर दुधाची आपण बासुंदी बनवतो आहे म्हटल्यानंतर अर्धी वाटी मी साखर पॅनमध्ये अगदी पसरवून ठेवलेली आहे आणि गॅस फुल केला. आता आपल्याला या साखरेचं कॅरेमलाइज करायचं आहे. तर बघा, गॅसची फ्लेममध्ये मोठी असल्यामुळे मधला जो साखरेचा भाग आहे तो मेल्ट व्हायला लागला आहे बघा. तर आता ती वितळायला लागली आणि कडेची जी साखर आहे ती मध्ये ओढून घ्यायची. म्हटल्यानंतर सगळी एकसारखी व्यवस्थित साखर ही कॅरेमलाइज होईल. तर आता बघा, आता ही मध्ये चांगली मेल्ट व्हायला सुरुवात झाली आणि आता आपण उलटण्याच्या साहाय्याने सगळी आता एकसारखी हलवत आपण ही सगळी साखर जी आहे ती कॅरेमलाइज करून घ्यायची. तर गॅसची फ्लेम फुल असल्यामुळे एकसारखं हलवायची. हलवलं जर नाही तर त्याचा रंग जास्त डार्क होईल आणि आपली बासुंदी जी आहे ती करपट लागेल. तर एकसारखं हलवत आपल्याला हा जो रंग आहे कॅरेमलाइज केल्यानंतर साखरेचा, तर तो फेंट हवा आहे आपल्याला, जास्त डार्क किंवा करपट नको. म्हणून एकसारखं हलवत आपल्याला ही साखर जी आहे ते त्यामध्ये मेल्ट करून घ्यायची. आता बघा, अगदी बारीक साखरेचे दाणे दिसतात आहेत, तर ते सुद्धा आपल्याला मेल्ट करून घ्यायचे. तर बघा, आता हलकसर हलवत आपण हलकासा रंग बदलला, जास्तही डार्क झालेला नाही. आता ही साखर जी आहे पूर्णतः मेल्ट झालेली आहे, म्हणजेच कॅरेमलाइज झालेली आहे. आता असंच आपल्याला ही हवी आहे. आता आपण लगेच प्रोसेस जी आहे पुढची फास्ट करायची. तर मी पाऊण वाटी आपलं नॉर्मल पाणी घेतलं आहे आणि ती त्यामध्ये टाकलं आहे. आता ही साखर पुन्हा घट्ट झालेली आहे, पण आता ही आपल्याला पुन्हा या पाण्यामध्ये वितळून घ्यायची. तर आता उलटण्याच्या साहाय्यानेच आपल्याला ही त्यामध्ये हलवून हलवून पाण्यामध्ये वितळून घेऊयात. तर आता बघा, हा जो रंग आहे बघा किती छान आला आहे. आता ही साखर जी आपण कॅरेमलाइज केली तर त्यामुळे काय होतं, ही बासुंदी जी आहे आपली तर रंगसुद्धा त्याला छान येतो आणि बासुंदीसुद्धा दाटसर होते आणि त्याची चवसुद्धा आपण इतर जी बासुंदी मार्केटमधून आणतो त्याहीपेक्षा वेगळी लागते, खूप छान लागते. तर अशाच पद्धतीने नक्की तुम्ही बासुंदी एकदा ट्राय करून पहा. आता हे साखरेचं जे पाणी आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर बघा, आता किती छान असा रंग दिसतोय बघा, म्हणजेच आपण हे बासुंदीमध्ये टाकल्यानंतर बासुंदी खूप छान दिसणार आहे आणि टेस्टसुद्धा त्याची खूप छान येणार आहे. हे पहा किती मस्त रंग दिसतो. आपला हा ओरिजिनल रंग आहे, आपण त्यामध्ये रंग किंवा काहीही मिक्स केलेलं नाही. आता त्याच पॅनमध्ये आपण टाकायचं दूध. तर 1 लिटर दुधाची आपण बासुंदी बनवतो आहे म्हटल्यानंतर हे 1 लिटर दूध जे आहे तर ते आपण पॅनमध्ये टाकतो आहे. तर हे सकाळी घेतलेलं रतिवाचं मी म्हशीचं दूध आहे, तर ते एकदा मी सकाळी तापवलेलं होतं. तर तुम्ही रतिवाचं म्हशीचं दूध घ्या किंवा पिशवीचं दूध घ्या, पण फुल फॅट दूध घ्या, कारण गाईचं दुधाचं जे बासुंदी करू आपण तर ती पातळ होते.
तर म्हशीचं दूध जे आहे तर ते आटल्यानंतर थोडंसं दाटसर होतं, त्यामुळे म्हशीचंच दूध वापरा. आता गॅस फुल करून आपण हे जे दूध आहे ना, तर एकदा पहिल्यांदा आपण आता हे म्हणजे चांगलं तापवून घ्यायचं आहे, म्हणजे उकळी आणून घ्यायचं आहे. तर गॅस फुल करूनच आपण आता हे एकसारखं हलवत आपल्याला हे दूध जे आहे उकळवून घ्यायचं आहे. तर कडेला पॅनला जी साय लागते तर ती पण मोडत मोडत आपल्याला हे हलवायचं आहे. तर बघा आता अशाच पद्धतीने आपण जवळपास आता हे जे दूध आहे तर एकदा उकळी आल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला हे दूध जे आहे ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे. त्यामुळेच आपण हे पसरट पॅन घेतला आहे, म्हणजेच लवकर हे आटलं जातं. आपण पातेल्यात किंवा उभट भांड्यामध्ये जर केलं तर ते लवकर आटलं जात नाही, त्यामुळे बासुंदीला नक्की असाच पॅन वापरा. आता बघा या दुधाला चांगली उकळी यायला लागलेली आहे. आता यानंतरही आपल्याला थोडंसं दाटसर होण्यासाठी थोडा वेळ आपल्याला हे असंच हलवत 10 ते 15 मिनिट हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं. तर आता मी तुम्हाला म्हटलं होतं, आता सध्या सिलेंडर मिळण्याचे प्रॉब्लेम जे आहेत, आपल्याला गुढीपाडव्याला जर बासुंदी बनवायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला बासुंदी करता येणार नाही. तर आता हे बासुंदी झटपट जर तयार करायची असेल तर आपल्याला यामध्ये तुम्ही खवा थोडासा दुधामध्ये मिक्स करून या बासुंदीमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा ड्रायफ्रूट्स जे आहेत तर त्याचीसुद्धा बारीक अशी पावडर करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता, किंवा पेढे असतील तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही अगदी हाताने कुस्करूनसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, किंवा अर्धी वाटी मिल्क पावडर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून यामध्ये टाकू शकता. अगदी झटपट आपली ही बासुंदी लगेच तयार होईल. पण आज आपण करतोय फक्त दुधापासून ही बासुंदी तयार करतोय, त्यामुळे आपण यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही. तर बघा आता जवळपास आता हे दूध जे आहे थोडंसं आटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकतोय आपली साखर जी विरघळून घेतलेली होती आपण पाण्यामध्ये, तर ती टाकतोय. आता हे टाकल्यामुळे याचा रंग तुम्ही आता बघू शकताय, किती छान बासुंदीला रंग येणार आहे. तर आता हे आपण आता हलवून घेऊयात. तर साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता. आता बघा हलवल्यानंतरच त्याचा रंग बघा हलकासा गुलाबी रंग दिसतोय बघा बासुंदीला. अजून थोडा वेळ आपण हे अशाच पद्धतीने हलवत राहून हे दूध जे आहे तर थोडंसं आटवून घेऊयात. आता तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर करून टाकू शकता, म्हणजेच हे दूधसुद्धा दाटसरसुद्धा होईल आणि चवही अजूनही वेगळी लागेल. तर बघा आता असंच गॅस फुल करून आपण हे दूध जे आहे तर ते चांगलं आटवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवी तशी किती दाटसर हवी तशा पद्धतीने तुम्ही हे दूध जे आहे ते आटवून घेऊ शकता. तर आता हे दूध जे आहे आपलं बरंच आटलेलं आहे बघा. आता बरंच दाटसरसुद्धा दिसतंय. उलटण्याचं तुम्ही बघू शकता, अगदी एक थरसुद्धा त्याला जमा झालेला आहे दुधाचा बघा उलटण्यावरती, म्हणजेच हे दूध जे आहे आपलं चांगलं दाट झाले. आता त्यामध्येच आपण हे पहा बघू शकता तुम्ही त्याची साय आणि दूध जे आहे अगदी छान असं दाटसर दिसतंय. आता त्यातच आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण वेलदोडे आणि जायफळ पावडर. आता ते पण त्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजेच यामध्ये आपण कोणताही इसेन्स किंवा कोणताही फ्लेवर किंवा काहीही घातलेलं नाही. अगदी 3 ते 4 जिन्सा वापरूनच आपली ही बासुंदी पूर्णतः तयार झालेली आहे. आता ड्रायफ्रूट्स टाकून झाले की आपली ही जी बासुंदी आहे थोडा वेळच अगदी उकळवून घ्यायची आणि तयार झाली आपली मस्त खाण्यासाठी रेडी अशी ही बासुंदी. आता यासोबत तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा चपाती करू शकता, किंवा नुसतंसुद्धा जर आवडत असेल तर तुम्ही वाटीमध्ये घेऊन चमच्याने सुद्धा पिऊ शकता. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर तुम्हाला ही जर थोडीशी पातळ वाटत असेल पण ही थंड झाल्यानंतर अजून थोडी दाटसर दिसते आणि नंतर तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली तर अजूनही दाटसर होते. तर अशाच पद्धतीने आपण फक्त दुधापासून बनवलेली ही बासुंदी आहे, तर तुम्ही जर त्यामध्ये पेढे किंवा खवा किंवा मिल्क पावडर जर वापरली तर अजूनच झटपट ही तयार होते आणि चवीलासुद्धा अजूनही छान लागते. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या गुढीपाडव्याला अशी बासुंदी नक्कीच करून बघा. अगदी एकदा ट्राय करून पहा, अशी वेगळ्या पद्धतीची बनवलेली बासुंदी कशी लागते मला कमेंट करून सांगा.
आणि तसंच आपल्या ज्या रेसिपीज असतात अगदी साध्या अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात, तर त्या तुम्हाला आवडतात की नाही हेही मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.